नमस्कार रसिक हो. महाराष्ट्र मित्र परिवारच्या या फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मुक्त संवाद साधणार आहोत श्री जयंत व्यंकटराव देशपांडे यांच्याशी. याआधी या पेजवर कलेच्या, साहित्याच्या आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी आपण संवाद साधलेला आहे. महाराष्ट्र मित्र हा आमचा व्हॉट्सअप समूह जवळपास 5 वर्षांपूर्वी श्री प्रशांत गौतम यांनी तो सुरू केला आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी ते एका धाग्यात गुंफलं. बृहन महाराष्ट्रातील मंडळीही त्यांनी यात सामील केली. महाराष्ट्र मित्रच्या 4थ्या वर्धापन दिनापासून सतत ठराविक अंतराने आपण यातल्या एका मान्यवराशी संवाद साधत आलेलो आहोत. त्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे. कौशल इनामदार असोत, इंद्रजित भालेराव असोत, की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले भारत सासडे, लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद मोरे आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले गणेश विस्पुते असोत, त्यांनी इथे संवाद साधलाय. आणि ही परंपरा मग प्रवीण दवणे, आनंदी विकास, पांढरी पांडे, उमा कुलकर्णी, गणेश चंदनशिवे, डॉक्टर मंजुषा कुलकर्णी ते विसुभाऊ बापट, सुधीर रसाळ यांच्यापर्यंत सुरू आहे. यात बृहन महाराष्ट्र मित्रच्या विद्याताई देवधरही आल्या. आज या मान्यवरांच्या शृंखलेत एक नाव अजून जोडल्या जात आहे, श्री जयंत देशपांडे यांचा. मित्रांनो, आषाढीचा उत्सव जवळ आलेला आहे. वारकरी पालखीसह चालत, नाचत आणि गात दर्शनासाठी आतुर झालेले आहेत. या भक्तिभावाच्या पवित्र वातावरणात एक वारकरी परंपरेतील मोठी व्यक्ती आपल्या पेजवर आपल्याशी संवाद साधायला आली, हा खरोखरच एक मोठा योगायोग आहे. पाखरावे पाखरावे नाम हे जपावे, पुन्हा पुन्हा चालण्याचे सोहळे अमिट. परमेश्वराकडे चालत जाताना काही हातचं राखून ठेवायचं नसतं, काहीही मनात झाकून ठेवायचं नसतं. वेळ उधळायची हात राखू नको, पावले टाकली पाय झाकू नको, सांगतो होनी मीच माझा तुका. वारकरी निरनिराळ्या शब्दात विठ्ठलाला आळवत जातात, कधी गीतांमधून, कधी अभंगांमधून. गौरी कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचं तर टाळ चिपळ्याचा नाद फांदीतून कृतार्थ जीवन वारीमध्ये. झाडाच्या पानांची गोड सळसळ अवघे सकळ गाती ओव्या. मेघ पाने फुले पालखीचे भुई, किती अपूर्वाई विठुराया. आणि अशा या वातावरणात अगदी आषाढीलाच आपल्याशी संवाद साधणार वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार पिढ्या दर पिढ्या करणाऱ्या परिवारातील व्यक्ती श्री जयंत देशपांडे. जयंत देशपांडे हे मूळचे परभणी जिल्ह्यातले. जिंतूर तालुक्यात धानोरा येथे वारकरी संप्रदायाचं कार्य त्यांच्या वडिलांनी वाढवलं. त्यांचे वडील कीर्तनकार. जयंतरावांवर वडिलांचा प्रभाव. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे धडे घेतानाच त्यांनी वारकरी संप्रदायातल्या गोष्टींचं बारकाईने निरीक्षण केलं. पंढरपूरचे गोपाळराव महाराज जालनापूरकर हे त्यांचे आध्यात्मिक गुरु. शेतीच्या प्रयोगाबरोबरच आध्यात्मिक प्रचार प्रसारात नवनवे प्रयोग आणि नवनवे विचार जयंतरावांनी रुजवले. त्यातला एक महत्वाच्या प्रयोगाचा उल्लेख मला इथे करावासा वाटतोय. पहिलं माप देवाचं, हा एक विचार त्यांनी रुजवला. म्हणजे आपला कुटुंब प्रमुख हा ईश्वर आहे, त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीत देवाचा पहिला वाटा काढायचा. जसं आपण अन्न ग्रहण करतो, त्यापूर्वी परमेश्वराला नैवेद्य दाखवतो आणि मग प्रसाद रूपात उरलेलं अन्न ग्रहण करतो, तद्वतच आपल्या मिळकतीतलं पहिलं माप आपण देवाला द्यायचं. गावातील जुनी मंदिरं केवळ दैवत म्हणून न ठेवता सगळ्यांनी पहिला वाटा देवळात समर्पित करायचा, असं त्यांनी सांगितलं. स्वाध्याय परंपरेचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या योगेश्वर कृषी या प्रयोगाची मला इथे आठवण झाली. त्यांनी भक्ती म्हणजे सामाजिक शक्ती हा विचार रुजवला. भक्तीतून सामाजिक शक्ती, माणसात परिवर्तन घडवून आणलं आणि मग माणसात परिवर्तन घडल्याने आपोआपच गावागावांमध्ये परिवर्तन झालं, त्यांचा विकास झाला.
जयंतरावांनीही आध्यात्मिक शक्तीचं रूपांतर सामाजिक शक्तीत करून दाखवलं. फार मोठं सामाजिक कार्य त्यांनी उभं केलेलं आहे. गावागावांमध्ये त्यांनी शौचालय बांधली आहेत आणि गावेच्या गावे हगणदारी मुक्त केलेली आहे. बारव संवर्धन हाही त्यांचा उपक्रम एक वैशिष्ट्यपूर्ण असा उपक्रम आहे. शेतीचे कितीतरी आधुनिक प्रयोग त्यांनी रुजवले. MBA, MSW, MA, MCOM असे उच्च विद्या विभूषित असलेले देशपांडे यांनी अभंग तुकोबाचे या पुस्तकाचे आणि विविध विशेषांकांचे प्रकाशन केलेले आहे. संत ज्ञानेश्वर पतसंस्था येथे ते संचालक पदावर आहेत. ब्रह्मानंद वेद पाठशाळा येथे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या संतपीठ पैठण येथे ते संचालक समितीचे सदस्य आहेत. सतत कार्यरत असलेल्या देशपांडे सरांचे एक महत्त्वाचे प्रोजेक्ट लवकरच पूर्णत्वास जात आहे. त्यात त्यांनी 3 पुस्तकांचं सार सोप्या शब्दात करून सांगितलेलं आहे. भालचंद्र भैरट, सोनोपंत दांडेकर आणि दादा महाराज मनमाडकर यांची जी वारकरी संप्रदायाची पुस्तकं आहेत ती वाचल्यावर त्यांना जाणवलं की याला आपण सोप्या भाषेत लोकांसमोर आणलं पाहिजे आणि ते कार्य लवकरच ते पूर्ण करत आहेत. तर आज आपण सन्माननीय जयंत देशपांडे यांच्याकडून वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान समजून घेऊया. त्याचा गाभा, रचना, संत परंपरा, संतांची ग्रंथसंपदा, संतांच्या शिकवणीची सामाजिक उपयोगिता आणि त्यातली आव्हानं असं सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला तर मंडळी, ऐकूया श्री जयंत देशपांडे यांना. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण वारकरी संप्रदाय आणि त्या संप्रदायाची आराध्य देवता श्री विठ्ठल यांच्या संबंधीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. संयोजकांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुरुवातीलाच मी संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता येत आहे. तुम्ही देखील माझ्या चिंतनामध्ये सहभागी होत आहात त्याबद्दल मी आपलेही या ठिकाणी आभार मानतो. वारकरी संप्रदाय हा कायमच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. अन्य कारणं आहेत ज्या कारणांमुळे या संप्रदायासंबंधीचं एक कुतूहल आहे. पण त्यातलं एक मोठं कारण आपल्याला असं सांगता येईल की या संप्रदायाचे प्रत्यक्ष अनुयायी जेवढे आहेत त्या अनुयायांच्या संख्येपेक्षा या संप्रदायाबद्दल आस्था बाळगणारे, प्रेम व्यक्त करणारे आणि या संप्रदायासंबंधीचं कुतूहल मनामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांची संख्या कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सांप्रदायिक एकंदर तत्वज्ञान, सांप्रदायिक आचार विचार त्याचा हा प्रभाव आहे. संप्रदायाचा आचार विचार अंगीकृत केलेले जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांकडे बघून या संप्रदायाच्या संबंधीचं हे कुतूहल, ही आस्था, हे प्रेम आपल्याला सर्वत्र व्यक्त झालेलं बघायला मिळतं. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा संप्रदाय सुरू कसा झाला, या संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे, या संप्रदायाची संत परंपरा कशी आहे, या संप्रदायाची दीक्षा कशी घेतल्या जाते, हे संप्रदाय कुठल्या ग्रंथांना आपले आधार ग्रंथ मानतो, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असू शकतात. विशेषतः जे वारकरी नाहीत किंबहुना ज्यांना वारकरी संप्रदायाशी प्रत्यक्ष संबंध आलेला नाही अशांच्या मनामध्ये असे प्रश्न उत्पन्न होणं अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. आजच्या चिंतनामध्ये आपण अशाच काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये चिंतन करणार आहोत आणि त्या प्रश्नांची उकल करून तुमच्यासमोर वारकरी संप्रदायाचं स्वरूप स्पष्ट करण्याचं, ते मांडण्याचं, त्याला तुमच्यासमोर आणण्याचं एक काय म्हणता येईल एक काम या निमित्ताने करावं अशा प्रकारची माझी भूमिका असणार आहे. साधारणतः 500 इसवी 500 पासून जे शिलालेख आपल्याकडे बघायला मिळतात मराठी, कानडी आणि संस्कृत भाषेमध्ये आणि त्या काळामधल्या प्रचलित भाषांच्या मधून, त्या शिलालेखांमधून आपल्याला पंढरपूर आणि श्री विठ्ठल यांचा संदर्भ बघायला मिळतो. परंतु प्रत्यक्षामध्ये जो ग्राह्य धरला जातो तो 12व्या शतकामध्ये यादव राजांनी, देवगिरीचे जे यादव आहेत त्यांनी या वारीच्या साठी म्हणून एक तरतूद करून दिली, त्याच्यासाठीचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचा शिलालेख सध्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये उपलब्ध आहे आणि तो शिलालेख देखील असा ग्राह्य मानला जातो की तेव्हापासून आपण पंढरपूरचं ऐतिहासिक अस्तित्व मानायला सुरुवात करतो. त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर 8व्या शतकामध्ये शंकराचार्य होऊन गेले, आद्य शंकराचार्य. आणि शंकराचार्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी अनेक तीर्थांच्या यात्रा केल्या, किंबहुना त्यांचं सगळं आयुष्यच तीर्थयात्रा करण्यामध्ये गेलं.
त्या तीर्थयात्रेच्या दरम्यान आचार्य पंढरपूरमध्ये आले आणि मग त्यांनी पंढरपूरची महती जी आहे ती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून त्या संबंधीचं एक स्तोत्र, ज्याला आपण पांडुरंगाष्टक म्हणतो, महायोगपीठे तथे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, अशा प्रकारचं ते समागत्य तिष्ठन दमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, अत्यंत मधुर अशा प्रकारचं स्तोत्र त्यांनी लिहिलं. मला वाटतं की त्या स्तोत्राचा आधार घेता आपल्याला 8व्या शतकापर्यंत पंढरपूरचा इतिहास जो आहे तो आपल्याला घेऊन जाता येतो. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती साधारणतः एक 12-13 शतकांची परंपरा या पंढरपूरच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळते. मात्र वारकरी जो आहे तो वारकऱ्याची भूमिका अत्यंत भिन्न आहे. नामदेवांचा एक अभंग आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. याचा अर्थ वारकरी संप्रदाय असं मानतो की जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा निर्मितीच्या वेळेला देखील पंढरपूर अस्तित्वात होतं. या पंढरपूरमधली चंद्रभागा अस्तित्वात होती आणि या पंढरपूरच्या चंद्रभागेसोबत विठ्ठल देखील त्या ठिकाणी विटेवरती उभा होता. अशा प्रकारची भूमिका वारकरी संप्रदाय मानतो. मला वाटतं आपापल्या संप्रदायाबद्दल एक जो अभिमान असतो, यथार्थ अभिमान असतो, कधीतरी त्याच्यामध्ये थोडी अतिशयोक्ती होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्याची ती एक भूमिका असते, आदर व्यक्त करण्याची, मोठेपणा सांगण्याची एक जी भाषा असते, त्या भाषेतनं जरी आले असं आपण जरी म्हणालो तरी निश्चित प्रमाणामध्ये जी काही पुरातन आमच्याकडे वैदिक आणि पुरातन धार्मिक अशा प्रकारची स्थळे आहेत त्यांच्यामध्ये पंढरपूरचं नाव निश्चित प्रमाणात आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. त्यामुळं ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती साधारणतः 1200 शतकांचा इतिहास या पंढरपूर नगरीला आणि वारकरी संप्रदायाला आपल्याला बघायला मिळतो आणि तेच आपण गृहीत धरतो की 1200 वर्षापासून हा संप्रदाय या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि त्या संप्रदायाचे उपासक या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करतायत. अर्थात वारकरी जेव्हा म्हणतील तेव्हा मात्र जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, हीच भूमिका आपण त्या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये मांडू आणि या विश्वाची निर्मिती होत असताना देखील पंढरपूर अस्तित्वात होते अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी वारकऱ्यांच्याकडून मांडल्या जाते. दुसरा जो प्रश्न आहे की हा संप्रदाय निर्माण कसा झाला, निर्माण होण्याला देखील आपल्याला पुराण काळामध्ये जावं लागतं. पुराणांचा संदर्भ आपण जर घेतला तर पुंडलिकाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो आपल्या आईवडिलांची सेवा त्या ठिकाणी करत होता चंद्रभागेच्या काठावरती आणि सेवा करत असताना भगवंत सेवा बघून प्रसन्न झाले, पांडुरंग प्रसन्न झाले आणि ते त्याला भेटायला त्या ठिकाणी आले. तेव्हा भगवंतांनी आवाज दिल्यानंतर पुंडलिकाने सांगितलं की हे बघा, मी आता माझ्या आईवडिलांची सेवा करतो आहे आणि आईवडिलांची सेवा होईपर्यंत तुम्ही काय करा, मी तुम्हाला ही वीट देतो, त्या विटेवरती तुम्ही उभे राहा आणि त्या ठिकाणी तुम्ही थांबा, माझी प्रतीक्षा करा. अशा प्रकारचं पुंडलिकाच्या त्या पुराणामधल्या कथेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे पांडुरंग पंढरपूरमध्ये आले केव्हा, तर पुंडलिकाने जेव्हा सेवा केली त्या सेवेचं फल म्हणून जेव्हा भगवंत त्याला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला तिष्ठत ठेवलं एका अर्थाने पुंडलिकाने सेवा होईपर्यंत आणि ते विटेवरती उभे राहिले. वारकरी संप्रदायाची भूमिका अशी आहे की पुंडलिकाचं निमित्त झालं, पुंडलिकाने सर्व लोकांवरती उपकार करण्याच्या हेतूने भगवंताला तिथे उभं राहण्यासाठी बाध्य केलं. भगवंताला त्या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं की नाही, तुला इथे उभं राहायचं आहे. कलियुगामध्ये तुझ्यामुळे सगळ्या समाजाचा उद्धार होणार आहे, सगळ्या वारकऱ्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी तुझी आहे आणि तुझं प्रत्यक्ष दर्शन लोकांना व्हावं, प्रत्यक्ष सहवास तुझा लाभावा, वारकऱ्यांच्या भाषेमध्ये उराउरी भेट तुझी घेता यावी म्हणून तू या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उभा राहा, अशा प्रकारचा आग्रह पुंडलिकाने त्या ठिकाणी धरला आणि तेव्हापासून हे पंढरपूरचं मंदिर आणि मंदिरामधले पांडुरंग त्या विटेवरती उभे आहेत अशा प्रकारची कथा त्या संदर्भामध्ये सांगितल्या जाते. म्हणजे जेव्हा आपण उगमाचा विचार करतो तेव्हा तो ऐतिहासिक दृष्ट्या 1200 वर्ष आधी, पौराणिक दृष्ट्या पुंडलिकाच्या काळामध्ये आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने एक त्यांची भावना आहे की चराचराच्या सृष्टीच्या निर्मितीसोबतच हे पंढरपूर नावाची तीर्थ आमच्यासाठी उपलब्ध होतं, अशा प्रकारची भूमिका मांडल्या जाते. आता या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे असाही आपण विचार केला पाहिजे. वारकरी संप्रदाय म्हणजे काही वेगळा संप्रदाय नाही. भारतामध्ये जे संप्रदाय चालू होते त्याच संप्रदायाला धरून हा संप्रदाय आहे. कुठल्या संप्रदायाचा मूल स्रोत आहे असा विचार केला तर तो वैदिक संप्रदाय निश्चित प्रमाणामध्ये, कारण की वैदिक संप्रदायाला धरूनच वारकरी संप्रदायाची सगळी मांडणी झालेली आपल्याला बघायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झालेलं साहित्य देखील वैदिक संप्रदायामधलं, वैदिक धर्मामधलं जे मूळ तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला धरून आहे. वैदिक धर्म काय आहे असा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं 4 वेद, त्यानंतर उपनिषद आहेत, त्यानंतर पुराण आहेत, त्यानंतर शास्त्र आहेत. तर उपनिषद, पुराण, शास्त्र आणि वेद हे वैदिक धर्माचं अधिष्ठान आहे एका अर्थाने. आणि मग त्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे, त्यामध्ये योग वशिष्ठ आहे, अन्य प्रकारचे ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथांना वैदिक धर्म जो आहे तो आपले महत्वाचे ग्रंथ मानतो. ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे तर त्याच्या प्रस्थानत्रयीमधले ग्रंथ आहेत अशा प्रकारची भूमिका आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्र, प्रस्थानत्रयीचे ग्रंथ सगळे आपण जाणतो आणि याच ग्रंथांच्या आधारावरती या संप्रदायाची स्थापना झालेली आहे, या संप्रदायाची सुरुवात झालेली आहे असं आपल्याला बघायला मिळतं.
आता मुद्दा असा आहे की मग वैदिक धर्म जर अस्तित्वात होता, त्याही काळात त्याचं आचरण करणारे लोक अस्तित्वात होते, तर मग हे वेगळंच वारकरी संप्रदाय नावाची गोष्ट करण्याची काय गरज होती? एक लक्षात घ्या, कुठल्याही धर्मामध्ये एक विशिष्ट कालावधीनंतर एक साचलेपण येतं. साचलेपण आल्यानंतर त्याच्यामध्ये लोक आपल्या मनाचं काहीतरी टाकतात, त्याच्यामध्ये रूढी परंपरांच्या मध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे बदल केले जातात. आणि असं झालं होतं की वैदिक धर्म अधिकाधिक कर्मठ झालाय की काय असं वाटत होतं. दुसऱ्या बाजूला समाज देखील विकसित होत होता, समाजाच्या उपजीविकाचे क्षेत्र आहेत, समाजाचे जगण्याच्या पद्धती आहेत, ह्या देखील बदलत होत्या. आणि मग अत्यंत कर्मठपणे धर्माचं पालन करणं अशा प्रकारची गोष्ट समाजाच्या आवाक्यात नाही असं वाटायला लागलं होतं. दुसऱ्या अर्थाने वैदिक धर्मामध्ये ज्या प्रकारचा विचार मांडलेला होता, ज्या प्रकारची शुचिर्भूतता आणि शुद्धतेची चर्चा वैदिक धर्मामध्ये केली होती, तशाच प्रकारची शुचिर्भूतता आणि तशाच प्रकारची शुद्धता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पाळणं अलीकडच्या काळामध्ये शक्य नव्हतं. आणि या पार्श्वभूमीवरती त्या वैदिक धर्माचं तत्वज्ञान जसं ना तसं ठेवलं आणि आचारामध्ये विशेषतः काही महत्त्वाचे बदल करून तो सर्वसामान्यांना समजेल, सर्वसामान्यांना रुचेल, सर्वसामान्यांना पटेल, सर्वसामान्यांना आचरणात आणता येईल अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये त्या वैदिक धर्माला घेऊन येण्याचा प्रयत्न म्हणजे वारकरी संप्रदाय असं आपल्याला म्हणावं लागतं. वारकरी संप्रदाय हे देखील त्याचं मूळ नाव नाही, त्याचं मूळ नाव भागवत संप्रदाय आहे. परंतु वारकऱ्यांची वारीची जी एक पद्धती आहे, एक जो आचार आहे, जो अत्यंत लोकप्रिय झाला आणि त्या आचाराच्या लोकप्रियतेनंतर तो सर्वतोमुखी झाला आणि मग त्याचं भागवत संप्रदाय हे नाव बाजूला पडून त्याला सर्वार्थाने रूढार्थाने वारकरी संप्रदाय असं म्हटलं गेलं. म्हणजे मुळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की वैदिक संप्रदाय जो आहे, वैदिक धर्म जो आहे, त्याच धर्माचं एक एक्सटेन्शन ज्याला आपल्याला म्हणता येईल, ते एक्सटेन्शन वारकरी संप्रदाय आहे. गरज का पडलेली आहे? काळाच्या ओघामध्ये एक कर्मठपणा जो प्रत्यक्ष पाळणं नवीन पिढीला शक्य नव्हतं, नवीन शतकांमध्ये शक्य नव्हतं, तो कर्मठपणा दूर करून मूळ तत्वज्ञान घेऊन यायचं आणि त्या तत्वज्ञानाला आचारासाठी म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीने जनसामान्यांपर्यंत घेऊन जायचं, अशा प्रकारची भूमिका याच्यामध्ये होती. म्हणून हा वारकरी संप्रदाय एक नवा विचार वैदिक धर्मामधला, तो नवा विचार आपल्या समोर या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कुठल्याही प्रकारचा मतभेद वैदिक संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला आढळून येत नाही. किंबहुना तुकारामांच्या भाषेमध्ये, श्री तुकारामांच्या भाषेमध्ये वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. आम्ही काय बोलतो आहोत वारकरी संप्रदाय म्हणून, आम्ही संत म्हणून काय समाजाला सांगतो आहोत, तर आम्ही वेगळं काहीच सांगत नाहीत. वाचा बोलू वेदनीती, वेदांनी जी नीती सांगितली तीच नीती आम्ही समाजापर्यंत घेऊन जात आहोत. किंबहुना वेदांच्या बद्दलची निष्ठा, वेदांचा अभ्यास आणि वेदांचा अभ्यास असल्यासंबंधीचा एक सार्थ अभिमान देखील आपल्याला संतांच्या सगळ्या चरित्रामध्ये आणि संतांच्या उक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा एरांनी व्हावा भार माथा, या एका तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्या लक्षात येईल की वैदिक संप्रदायाचंच एक एक्सटेन्शन वारकरी संप्रदाय करण्याची गरज नेमकी का पडली असेल. काय म्हणतायत महाराज? वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, म्हणजे वेदांचं जे सार आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सार स्वीकारलेला आहे, त्याचा जो मूळ अर्थ आहे तो मूळ अर्थ वारकरी संप्रदायाने स्वीकारला आहे. आणि एरांनी व्हावा भारमाथा असं म्हटलेलं आहे. त्यातला कर्मठपणा जो आहे, त्यातली काय म्हणता येईल क्लिष्टता जी आहे, तो जो काही भार आहे, तो भार इतर लोकांनी व्हायचा तर व्हावा, पण आम्ही काय करतो आहोत, वेदाचा अर्थ समजून घेतो आहोत आणि वेदाच्या अर्थानुसार वेद सांगतात, वेद प्रामाण्य लक्षात घेऊन आम्ही त्याप्रमाणे वर्तन करतो आहोत. किंबहुना आमच्या संप्रदायाची आचारसंहिता आम्ही त्या वेद तत्वज्ञानाच्या आधारावरच उभी केलेली आहे, अशा प्रकारचा विश्वास श्री तुकाराम महाराज या ठिकाणी मांडतात. आपण आतापर्यंत दोन प्रश्नांची उकल केली. एक तर उगमाच्या संबंधी आपण बघितलं की 12 शतकांच्या पूर्वीचा उगम आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतो. 12व्या शतकामध्ये, म्हणजे आणखी मागे गेलं तर 10व्या शतकात 1000 वर्षापूर्वी शिलालेख आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्यामुळे वारकरी संप्रदायाची कालनिश्चिती करत असताना ती पुराणाच्या आधारे पुंडलिकाच्या काळामध्ये, वारकऱ्यांच्या मताने चराचर सृष्टी निर्माण होत असताना आणि ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे 1000 ते 1200 वर्ष मागे जाते असं आपण बघितलं. दुसरा आपण मुद्दा बघितला की हा संप्रदाय स्वतंत्र आहे की काही वेगळ्या पद्धतीने एखाद्या संप्रदायाला घेऊन पुढे जातो आहे. त्याचं उत्तर सोपं आपण बघितलं की हा वैदिक संप्रदायाचं एक्सटेन्शन आहे. त्यातली क्लिष्टता, त्यातला भार वाटणारा भाग सगळा बाजूला ठेवून त्यातलं तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत घेऊन जाऊन एक उद्धाराचं सहज सुलभ साधन लोकांच्या हातामध्ये द्यायचं, अशा प्रकारची भूमिका घेऊन या संप्रदायाची सुरुवात झाली आणि या संप्रदायाचा विस्तार झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. आता आपण बघूयात की या संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान नेमकं काय आहे. हा संप्रदाय जो आहे ना, एका वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे अलीकडच्या भाषेमध्ये बोलायचं तर हा मनुष्यत्वाचा गौरव करणारा संप्रदाय आहे. मुळामध्ये एक भूमिका अशी आहे की माणूस जो आपण आहोत
सजीव सृष्टी जी आहे ती भगवंतापासून निर्माण झालेली आहे. म्हणजे पर्यायाने भगवंताचा अंश म्हणून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. मग भगवंताचा अंश म्हणून जर सृष्टी निर्माण झाली असेल तर मग आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे. म्हणजे याचाच अर्थ की एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट मिसळली की ती जशी त्या रूपाने होते. लाल रंग आपण पाण्यात मिसळला की पाण्याचा रंग लाल होतो. तशाच पद्धतीने या देहामध्ये, या आत्म्यामध्ये भगवंताला अंश रूपाने टाकल्यानंतर एक स्वरूप जे निर्माण होतं त्याला आपण माणूस म्हणतो, परंतु मूलतः तो अंश रूपाने भगवंत आहे. ही जी भूमिका आहे हे अद्वैत तत्वज्ञान आहे की जीव आणि शिव हे भिन्न नाहीयेत. शिव म्हणजे ईश्वर आहे आणि ईश्वराचाच अंश जीवामध्ये आल्यामुळं जीवाला देखील ईश्वर होण्याची, शिव होण्याची शक्यता, तशा प्रकारची शक्ती, तशा प्रकारची संधी त्याला उपलब्ध होते. अशा प्रकारचं अद्वैत तत्वज्ञान या ठिकाणी मांडलं जातं. अद्वैतामध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हे जगत विष्णुमय आहे अशा प्रकारची भूमिका आहे. जगामधली प्रत्येक चेतन अचेतन गोष्ट ही विष्णुमय आहे अशा प्रकारची भूमिका अद्वैत तत्वज्ञानात मांडल्या जाते. आणि तीच भूमिका वारकरी संप्रदाय मांडतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता हा भेद जो आहे तो जातीवर्ण भेद असू शकेल, आर्थिक क्षमतेवरनं असू शकेल, लिंगावरनं असू शकेल, रंगावरनं असू शकेल, धर्मावरनं असू शकेल. हा कुठलाही भेद हा संप्रदाय मानत नाही. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातील प्रत्येकाचं जे मनुष्यत्व आहे, प्रत्येकाचं जे माणूसपण आहे, ते माणूसपण अत्युच्च पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न हा संप्रदाय करतो. हेच या संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. माणसाचा गौरव करणे, मनुष्यत्वाचा गौरव करणे म्हणजे काय आहे, त्याला कुठपर्यंत घेऊन जाता येतं, त्याला साक्षात परमेश्वर बनवता येतं. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, अशा प्रकारचा आणखी एक तुकारामांचा अभंग आहे की ज्याला देव व्हायचं आहे ना त्याला याच जन्मामध्ये देव होता येतं. त्याला नरदेह प्राप्त झालाय, तो मनुष्य आहे, त्या मनुष्याला देव होता येतं. तो देव होण्याच्या दारावरती अगदी उभा आहे आणि या दाराचं त्याला दार उघडता आलं, कडी उघडता आली की आतमध्ये त्याला देव होता येणार आहे. इतका तो काठावरती उभा आहे. आणि वारकरी संप्रदायाची भूमिका ही आहे की जो जो म्हणून त्या दारावरती उभा आहे, जो जो म्हणून त्या काठावरती उभा आहे, त्या प्रत्येकाला त्या आतल्या देवत्वाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात की देवच होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, अशा प्रकारची भाषा तुकोबाराय त्या ठिकाणी मांडतात. म्हणजे आपण तत्वज्ञानाचा विचार केला तर प्रत्येक व्यक्ती हा ईश्वर स्वरूप आहे आणि त्याला पूर्ण अंशाने ईश्वर होण्याची संधी या जन्मामध्ये मिळू शकते. त्याच्यासाठीची साधना, त्याच्यासाठीचे मार्ग याचं चिंतन देखील संप्रदायाने वेगळ्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण मुळामध्ये ही सृष्टी भगवंतापासून निर्माण झालेली आहे. तो भगवंत एकच आहे, त्याला कर्मच नव्हतं. म्हणजे एकोहम बहुश्याम असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की तो एकटाच होता, त्याला कर्मच नव्हतं, म्हणून त्यांनी ही सृष्टी निर्माण केली, स्वतःपासूनच निर्माण केली. मग जे त्याच्या स्वतःपासून निर्माण झालंय ते त्याच्यापासून निर्माण झालेली गोष्ट त्याच्यामध्ये सम्मिलित होण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. हे त्याच्यामध्ये सम्मिलित होणं माणसाचं म्हणजे मनुष्यत्वाचा गौरव आहे. आणि तो गौरव करण्याचं तत्वज्ञान या संप्रदायाने मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा 18 पगड जातीचे संत आपल्याला बघायला मिळतात. सावतामाळी कधी पंढरपूरला गेले नाहीत, मंदिरामध्ये पण गेले नाहीत, पण सावतामाळ्यांच्या सोबत स्वतः विठ्ठल त्या ठिकाणी शेतामध्ये राबले. हा मनुष्यत्वाचा गौरव आहे. प्रत्यक्ष त्याला भगवंत स्वरूप दिसलंय, तो स्वतः पण भगवंत स्वरूप झालाय असं आपण बघितलेलं आहे. जनाबाई जात्यावरती दळण दळतायत आणि त्या ठिकाणी त्या दळणात जातं जड झालंय, त्या जड जात्याला हलकं करण्यासाठी म्हणून भगवंत आमचा हात त्या ठिकाणी लावतायत. हे काय आहे, मनुष्यत्वाचा गौरव आहे. संत चोखामेळा वेगळ्या जातीमध्ये जन्माला आले, काय म्हणता येईल, मागास जातीमध्ये जन्माला आले. तत्कालीन रूढी परंपरांच्या मध्ये त्यांना सामाजिक वावरावरती त्यांची बंधनं होती. पण भगवंतांनी काय केलं, भगवंतांनी त्यांच्या अस्थी आपल्या पितांबरामध्ये घेतल्या. नामदेवांचा सुंदर अभंग आहे की नामा म्हणे अस्थी आणिल्या पारखोनी, घेत असे चक्रपाणी पितांबरी. मग हे जे भाग्य चोखोबांना लाभलं ते मनुष्यत्वाचा गौरव आहे. हा मनुष्यत्वाचा गौरव झाला पाहिजे. प्रत्येक जीवात्म्याला भगवंतापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका, पोहोचता येतं अशी भूमिका आणि आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा, हे वारकरी संप्रदायाचं थोडक्यामध्ये तत्वज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आपण तत्वज्ञानासंबंधी चर्चा केली आहे. आता आपण इथल्या संत परंपरेचं बघूया. तिथली संत परंपरा अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची संत परंपरा आपल्याला बघायला मिळते. त्याची मूळ सुरुवात ही पुंडलिकापासून होते. पुंडलिक आहेत, पुंडलिकांपासूनच ही सगळी संत मंडळी पुढे आलेली आहेत. पण आपल्याला ज्ञात असणारा इतिहास, आपल्या समोर असणारे दस्तऐवज या सगळ्यांचा विचार केला तर ह्या संत परंपरेची सुरुवात आपण ज्ञानेश्वर काळापासून म्हणतो. साधारणतः 3 प्रकारचा काल आपण बघतो वारकरी संप्रदायाच्या बद्दल. तो पहिला आहे तो ज्ञानेश्वराच्या आधीचा काळ, म्हणजे पुंडलिक ते ज्ञानेश्वर अशा प्रकारचा आपण काळ बघतो आहोत. म्हणजे पुंडलिक ते ज्ञानेश्वर हा वारकरी संप्रदायाचा पहिला टप्पा आपण म्हणतो.
त्यानंतर ज्ञानदेव ते तुकाराम असा दुसरा टप्पा आपण वारकरी संप्रदायाचा म्हणतो. साधारणतः ते जे अंतर आहे 1200 आणि 1600 400 450 वर्षाचं ते अंतर आहे, तो दुसरा टप्पा आहे. आणि तुकारामोत्तर काळ ज्याला आपण म्हणतो की तुकाराम महाराजांच्या नंतरचा म्हणजे आतापर्यंतचा काळ, अशा प्रकारे 3 टप्प्यामध्ये आपण हा वारकरी संप्रदाय बघतो. या 3 टप्प्यांमध्ये जे संत होऊन गेले त्यांची एक मालिका वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि ती मालिका म्हणजे ज्ञानेश्वरांपासून सुरू होते. ज्ञानेश्वर आणि समकालीन संत म्हणता येईल आपल्याला. त्या समकालीन संतांमध्ये नामदेव होते, चांगदेव होते, त्यानंतर गोरोबा काका होते, त्यानंतर चोखा मेळा होते, जनाबाई होत्या. हे सगळे लोक त्या समकालीन म्हणजे निवृत्तीनाथ आहेत, सोपानदेव आहेत, मुक्ताबाई आहेत, हे सगळे समकालीन संत. या सगळ्या समकालीन संतांचा जो काळ आहे तो सुरुवात आपण मानू शकतो प्राप्त पुराव्यांच्या आधारे की ज्ञानेश्वरांपासूनचा ज्ञात इतिहास आपल्याकडे आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांपासून ही संत मालिका सुरू होते. या संत मालिकेमध्ये ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस, अशा प्रकारचं वर्णन पण आपल्याला बघायला मिळतं आहे. तर ही संत मालिका अत्यंत समृद्ध अशा प्रकारची आहे. त्यामध्ये श्री ज्ञानदेव आहेत, श्री नामदेव आहेत, श्री चोखामेळा आहेत, श्री गोरोबा काका आहेत, हे सगळे वेगवेगळे संत आहेत. नंतरच्या काळामध्ये एकनाथ महाराजांचा पण एक मोठा टप्पा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. 14व्या-15व्या शतकामधला एकनाथांचा तो सगळा काळ आहे. आणि मग एकनाथ महाराज आणि नंतरचा तुकाराम महाराजांचा काळ. तुकारामोत्तर काळामध्ये मात्र मग संतांची जी संख्या आहे ती अत्यंत मर्यादित आपल्याला बघायला मिळते. संप्रदायाच्या धारणेनुसार, संप्रदायाचा जो काही विश्वास आहे, संप्रदायाची जी काही एक मांडणी आहे, त्या मांडणीनुसार ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेला ही संत मालिका जी आहे ती पुढे वृद्धिंगत होत नामदेव महाराज, त्यानंतर गोरोबा काका अशी वाढत वाढत ती एकनाथांच्या पर्यंत येते. एकनाथ महाराजांच्या नंतर तुकारामांच्या पर्यंत येते. आणि तुकारामांच्या नंतर ज्यांनी तुकारामांना कधी प्रत्यक्ष बघितलं नाही, तुकारामांचं दर्शन ज्याला झालं नाही, परंतु ज्यांनी तुकारामांचं अनुग्रहित्व त्या ठिकाणी ज्यांना अनुग्रह मिळाला, असे निळोबाराय हे निळोबाराय शेवटच्या संत मालिकेतले वारकरी संप्रदायातील मान्य संत मालिकेतले संत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर देखील असंख्य संत होऊन गेले, त्यांना देखील मान्यता संप्रदायामध्ये आहे. परंतु वारकरी संप्रदायाची संत मालिका असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या मालिकेमध्ये ज्ञानेश्वर ते निळोबाराय अशा प्रकारची एक मर्यादित संत मालिका आपल्याला बघायला मिळते. अलीकडच्या काळातही वेगवेगळे संत आहेत. मी ज्यांचा अनुग्रहित आहे ते जालनापूरकर महाराज एक महान संत होऊन गेले आपल्या अलीकडच्या काळामध्ये. धुंडा महाराजांचं एक घराणं आहे, शंकर महाराज कंधारकरांचं घराणं आहे, भास्करगिरी महाराजांचं एक परंपरा त्या ठिकाणी देवगडमध्ये आपल्याला बघायला मिळते. देहूकर आहेत, वास्कर आहेत, बेलापूरकर आहेत. हे नामदेव महाराजांची पण परंपरा आजपर्यंत चालू आहे, नामदास महाराज तिथे आहेत. तर ही सगळी जी परंपरा आहे ही समृद्ध होत गेलेली आहे. आणि मग ह्या संप्रदायामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं ते मामासाहेब दांडेकरांचं नाव पण आपण विसरू शकणार नाहीत या ठिकाणी उल्लेख केल्याशिवाय. त्यांचं पण एक मोठं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता हे सगळं आपल्याला कळालं कसं, असा जर विचार केला तर एक गमतीचा भाग पण आपण बघितला पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये चरित्रलेखनाची एक खूप मोठी चांगली परंपरा आपल्याला बघायला मिळते आहे. मी आता वेळेचा आपल्याकडे खूप जास्तीचा वेळ अशातला भाग नाहीये म्हणून थोडक्यामध्ये सांगतो की आपण असं म्हणतो व्यासांनी जग उष्ट केलेलं आहे. का तर व्यासांमुळे महाभारत आपल्याला कळालं, सगळं तत्वज्ञान आपल्याला कळालं, वेद उपनिषद वाङ्मय पुराण या सगळ्या गोष्टी व्यासांनी आपल्यासमोर आणून मांडल्या. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची रचना स्वतः व्यासांनी केली. आणि म्हणून आपण असं म्हणतो की व्यासांनी सगळ्या जगामधलं तत्वज्ञान जो आहे ते तत्वज्ञान आत्मसात व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम असं म्हणताना उष्ट केलं म्हणजे काय आहे तर तिथे त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि व्यासांमुळे आम्हाला महाभारतातली सगळी पात्र बघायला मिळाली. त्याच्यापूर्वी वाल्मिकींमुळे रामायणातली पात्र बघायला मिळाली. वाल्मिकींचं जे काम आहे, व्यासांचं जे काम आहे, तशाच प्रकारचं काम वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांनी सुरुवातीला केलेलं आहे. मग ज्ञानेश्वरांनी समाधी कशी घेतली, मग समाधीचे अभंग नामदेवांनी लिहिले. चोखोबांचा शेवट कसा झाला, मग ती भिंत पडणे आणि त्याच्या खाली ते चिरडल्या जाणे, हे सगळं उल्लेख आपल्याला नामदेवांच्यामुळे कळाले. जनाबाईचं आयुष्य काय होतं आम्हाला कळालं. मुक्ताबाईच्या मनातली घालमेल काय होती नामदेवांच्या अभंगातून आम्हाला कळाली. नामदेवांच्या मनामधली तळमळ काय होती आम्हाला त्या ठिकाणी कळू शकली. समकालीन संतांची नावं, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं चरित्र, त्यांचे अनुभव, त्यांना झालेले साक्षात्कार, या सगळ्या गोष्टी नामदेवांनी मांडून ठेवल्या. म्हणून नामदेव हे वारकरी संप्रदायामधले आद्य चरित्रकार असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागतं. नामदेवांच्या नंतर देखील हे काम दोन महान व्यक्तींनी संप्रदायाच्या संदर्भात केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये खूप अलीकडचं नाव लरा पांगारकरांचं आहे. पांगारकरांनी पण संत चरित्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडली आणि त्यांच्यामुळे देखील अनेक संतांचे चरित्र आपल्याला या ठिकाणी अवलोकनासाठी उपलब्ध होऊ शकली. प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाचे म्हणता येणार नाही, परंतु दासगणू महाराजांचं नाव आपण ऐकलं असेल. दासगणू महाराजांनी एक प्रचंड मोठं काम केलं की अनेक संतांची चरित्र त्यांनी लिहिली.
ती गद्यरूपामध्ये पद्यरूपामध्ये लिहिली आणि कीर्तनासाठी आख्यान म्हणून ती चरित्र त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे देखील हजारो सत्पुरुषांची चरित्र आपल्या समाजासमोर येऊ शकली आणि त्या हजारोंमध्ये शेकड्यांनी निश्चितच वारकरी संप्रदायाचे संत होते. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संत चरित्राची जी मालिका आहे ती पुढे दासगणूंच्या या लेखनामुळे देखील समृद्ध झालेली आपल्याला बघायला मिळते. खूप अलीकडच्या काळामध्ये कल्याण प्रेस म्हणून गोरखपूरमध्ये एक अप्रतिम प्रेस आहे आध्यात्मिक प्रकाशन करणारा, त्यांनी देखील संत चरित्रांक म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे अंक काढले आणि त्या संत चरित्रांकांच्या माध्यमातून देखील मराठी मातीमधील वारकरी संतांचं चरित्र आपल्यासमोर येऊ शकलं. त्यामुळं वारकरी संप्रदाय समजून घेण्यासाठी, वारकरी संप्रदायाची संत मालिका समजून घेण्यासाठी, संतांचं कार्य आणि त्यांची रचना, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य समजून घेण्यासाठी या चरित्राचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो. सुदैवाने आजच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांपासून निर्माण झालेलं सगळंच्या सगळं साहित्य आत्तापर्यंत आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. ठीक आहे, त्यातले काही अभंग कमी जास्त झाले असतील, जसं आता चोखामेळांची एवढी प्रचंड रचना होती पण 119 अभंग फक्त आमच्याकडे आहेत. तुकोबारायांचे 4-4,500 अभंग आमच्याकडे आहेत. मला खात्री आहे की त्यापेक्षा कितीतरी मोठी रचना, कितीतरी दीर्घ रचना त्यांच्याकडून झाली असणार आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये ते साहित्य पुढे पुढे जात असताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होतात आणि आत्ता जी आमच्याकडे संपदा आहे, ज्याला आम्ही सकल संत गाथा म्हणतो, ती संपदा आमच्याकडे आहे. ज्ञानेश्वरी आमच्याकडे आहे, एकनाथी भागवत आमच्याकडे आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की एक खूप चांगल्या पद्धतीने ह्या संप्रदायासंबंधीचं चिंतन या संतांनी मांडलं आणि हे संतच कारणीभूत आहेत हा वारकरी संप्रदाय सर्वतोमुखी करायला. संतांमुळे हे झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांमुळे संप्रदाय पुढे गेला, सर्वतोमुखी झाला. ज्ञानेश्वरांच्या नंतर तुकारामांनी, एकनाथांनी पण त्याच प्रकारचं काम केलं आणि आत्ता आषाढीच्या निमित्ताने लक्षावधी वारकरी ज्या वारकरी महाराजांच्या सोबत या ठिकाणी चाललेले आहेत, दिंडी प्रमुखांच्या सोबत चालल्यात, फडकऱ्यांच्या सोबत चालल्यात, ते फडकरीच आहेत या वारकरी संप्रदायाला सर्वतोमुखी करण्यामध्ये. त्यामुळे संतांची जी मालिका आहे ती अत्यंत विस्तृत अशा प्रकारची मालिका आपल्याला या संप्रदायामध्ये बघायला मिळते आहे. आपण संतांची मालिका बघितली, आता संतांच्या मालिकेनंतर आपण पुढे बघूयात की या संप्रदायामधली ग्रंथसंपदा नेमकी काय आहे. थोडा उल्लेख आपण निश्चित आधी केलेला आहे, परंतु या संप्रदायामध्ये जसं वैदिक संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयी आहे, त्यात भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे, त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये देखील एक प्रस्थानत्रयी म्हणून 3 आद्य ग्रंथ मानले जातात. त्यातला पहिला जो ग्रंथ आहे तो अर्थात ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे. भगवद्गीता सोपी करण्यासाठी म्हणून, म्हणजे वारकऱ्याची तर भूमिका अशी आहे की महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचे अवतार आहेत, साक्षात कृष्ण आहेत. आणि मग ती भगवद्गीता जी रणांगणावरती घाईघाईमध्ये सांगितली, ती घाईघाईमध्ये सांगितलेली भगवद्गीता आणखी सोपी, सुलभ आणि विस्तृत करण्यासाठी म्हणून त्यांनी पुन्हा जन्म घेतला आणि तो जन्म म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा प्रस्थानत्रयी जी आहे वारकरी संप्रदायामधली ग्रंथ प्रस्थानत्रयी, त्याच्यामधला पहिला ग्रंथ असा आपल्याला म्हणता येईल. दुसरा जो ग्रंथ आहे तो एकनाथ महाराजांनी भागवतावरती जी टीका लिहिली त्याला आपण एकनाथी भागवत म्हणतो, तो ग्रंथ आहे. त्याला आपण एक प्रस्थानत्रयीमध्ये घेतो. आणि तिसरा अर्थामध्ये ज्याला आपण नामवेद म्हणतो एका अर्थाने, तुकारामांचा जो अभंगगाथा आहे ती अभंगगाथा, तुकारामांच्या अभंगगाथेला आपण प्रस्थानत्रयीमध्ये सम्मिलित करतो. हे 3 ग्रंथ आहेत. या 3 ग्रंथामध्ये परस्परांचा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. कसा मिळतो? ज्ञानेश्वरीमधलं तत्वज्ञान भागवतामध्ये आपल्याला बघायला मिळते एकनाथांच्या, आणि ज्ञानेश्वरी आणि एकनाथांच्या भागवतामधलं तत्वज्ञान आपल्याला पुन्हा तुकारामांच्या तत्वज्ञानामध्ये त्या ठिकाणी साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ही जी मांडणी आहे ही मांडणी सलग होत आलेली आहे. वैदिक संप्रदायामधले वेद, उपनिषद, श्रुती, त्यानंतर पुराण, ह्या सगळ्या गोष्टी वेदवाङ्मयामध्ये आहेत. त्याच वेदवाङ्मयाचा, त्याच भगवद्गीतेचा सोपा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमधील तत्वज्ञानाला पुन्हा विस्तारित करण्याचं काम भागवत ग्रंथाने केलं. त्याच भागवत आणि ज्ञानेश्वरी ग्रंथामधील तत्वज्ञानाला आणखी सोपं करण्याचं काम, सहज करण्याचं काम तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगगाथेच्या माध्यमातून केलं. त्यामुळे एकमेकाला जोडून, एकमेकाला आधार घेणारे, एकमेकाला आधार देणारे अशा प्रकारचे हे सगळे ग्रंथ आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये बघायला भेटतात. याच्या व्यतिरिक्त भजनी मालिका आहेत, याच्या व्यतिरिक्त इतर संतांच्या अभंग गाथा देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. जवळपास प्रत्येक संतांनी अभंगांची रचना केलेली आहे आणि अप्रतिम अभंग आहेत. म्हणजे अभंगांचं आपण वर्णन करायला गेलो तर तशा प्रकारच्या रचना आपल्याला क्वचित इतरत्र बघायला मिळतील. अशा प्रकारच्या अप्रतिम रचना त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मला कधी कधी नवल वाटतं की सेना नावाचा एक अप्रतिम अभंग आहे, भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाटप आहे रघुनंदन. काय बघा तुम्ही, म्हणजे
वारकऱ्यांच्या मध्ये एक प्रकारची इच्छा निर्माण करणं भगवंताला भेटण्याची, याच्यापेक्षा अजून सुलभ भाषा ती काय असू शकते? भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्या रघुनंदन तुमची वाट बघतोय अशा प्रकारची भूमिका या संप्रदायामध्ये मांडल्या जाते. आणि मग त्याच्यासाठी वारकरी आपण व्हा अशा प्रकारचा उपदेश हे सगळे संत मंडळी या ठिकाणी करतात. त्यामुळे ग्रंथसंपदा म्हणाल तर अत्यंत प्रचंड अशी ग्रंथसंपदा आहे. वारकरी संप्रदायाच्या ग्रंथसंपदेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवरती धर्मग्रंथ वापरले जातात, संप्रदायाचे ग्रंथांचं चिंतन त्या ठिकाणी केलं जातं, परंतु चिंतन करणारी जी मंडळी असतात ती बहुतांश त्या संप्रदायाला निगडीत असतात, त्याचे अनुयायी असतात. पण वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे की ज्या संप्रदायाच्या साहित्याची चर्चा इतर संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला बघायला मिळते. जगाच्या जवळपास सर्वच्या सर्व भाषांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल की वारकरी संप्रदायातील या प्रस्थानत्रयीचं भाषांतर झालेलं आपल्याला बघायला मिळेल. जगाच्या अनेक विद्यापीठांमधनं ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी आहे. जगाच्या अनेक विद्यापीठांनी तुकारामांच्या अभंगांचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं हे जे साहित्य आहे, हे साहित्य वारकरी संप्रदायाला सर्वतोमुखी करण्याचं एक माध्यम ठरलेलं आहे. अत्यंत व्यावहारिक पातळीवर देखील हे साहित्य संदर्भासाठी घेतल्या जातं, पारमार्थिकसाठी घेतल्याच जातं. म्हणजे अलौकिकाचा विचार करणारं हे साहित्य आहे मुळामध्ये, परंतु लौकिकामध्ये देखील ते संदर्भासाठी घेतलं जातं. आणि जगभरामध्ये या साहित्याचं एक वेगळं कौतुक आपल्याला कायमस्वरूपी बघायला मिळतं. आता आपण बघूयात की या संप्रदायाचं काय म्हणता येईल, कसं ओळखायचं आहे, वारकरी कसा ओळखायचा आहे, किंवा वारकरी म्हणजे नेमकं काय आहे. तर वारकऱ्याची बाह्यरंग आणि अंतरंग अशा दोन प्रकारची लक्षणं आपल्याला या संदर्भामध्ये लक्षात घ्यावी लागतील. बाह्यरंग लक्षण म्हणजे तो राहतो कसा, तो बोलतो कसा, तो काय घालतो, कशा पद्धतीने वर्तन आहे, काय आहार घेतो, ही त्याची बाह्यरंग लक्षणं झाली. आणि अंतरंग लक्षणं म्हणजे त्याचं मन कसं आहे, त्या मनाची चर्चा, त्याच्या चित्ताची चर्चा ही अंतरंग लक्षणांच्या मध्ये येऊन जाते. आपण बघूयात की वारकरी म्हणजे नेमकं काय, तर त्याची बाह्यरंग लक्षणं काय आहेत. मुळामध्ये वारकऱ्यांच्या मध्ये शुचिरभूततेला अत्यंत महत्व आहे. म्हणजे मग ते अत्यंत स्वच्छ असला पाहिजे, हे त्याचं पहिलं बाह्यरंग लक्षण आहे. वारकरी बघितला की एक नेटका माणूस अशा प्रकारची धारणा लोकांची व्हावी, अशा प्रकारचं त्याचं एकंदर शुचिरभूतता त्यांनी सांभाळली पाहिजे. दुसरं वारकऱ्यांचं बाह्यरंग लक्षण म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. ही जी तुळशीची माळ आहे हे तुळशीच्या झाडाच्या खोडापासून तयार केल्या जाते. 108 मणी त्याचे असतात आणि ती माळ हा वारकरी गळ्यामध्ये घालतो. आता हे काय आहे, तर हे बाह्यरंग लक्षण आहे. काय त्याचा संदेश आहे, तर आता ही तुळशीची माळ घातली म्हणजे मी वैराग्य स्वीकारलेला आहे. तुळस हे वैराग्याचं प्रतीक आहे आणि मी आता वैराग्य स्वीकारलेलं आहे. माझा संसारासंबंधीचा मोह आटवून गेलेला आहे आणि मला भगवंताची आस लागलेली आहे, त्याची आठवण म्हणून, त्याचं प्रतीक म्हणून वारकरी आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत असतो. या माळेसंबंधी एक अजून भूमिका आपण बघितली पाहिजे की ती माळ इतकी घट्ट त्याच्या शरीराला जोडल्या गेलेली असते की तो त्याचा एक अवयवच होऊन गेलेला असतो. आता वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये जी माळ असते ती पुष्कळ वेळेला दोऱ्यामध्ये विणलेली असते. हा दोरा अनेकदा कच्चा असू शकतो, हा दोरा तुटू शकतो. आणि मग तो तुटल्यानंतर काय होतं, तर वारकरी जर गळ्यामधल्या माळेचा दोरा तुटला, खंडला आणि ती माळ जर त्याच्या गळ्यापासून विलग झाली, तर जोपर्यंत तो नवीन दोऱ्यामध्ये जोपर्यंत माळ ओवून तो गळ्यामध्ये घालत नाही तोपर्यंत त्याला पाणी आणि अन्न देखील स्वीकारता येत नाही. अशा प्रकारचा एक रिवाज या संप्रदायामध्ये आहे. त्यामुळे माळ हे त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं बाह्यरंग लक्षण असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं लक्षण आहे त्याच्या कपाळावरती गोपीचंदन आहे. आता माझ्याही कपाळावरती मी लावलेलं आहे. अशा प्रकारचं गोपीचंदन त्याच्या कपाळावरती असतं. गोपीचंदन काय आहे, तर गोपीचंदन हे भगवंताची भक्ती कशी असावी आपल्या अंतःकरणामध्ये याचं स्मरण देण्यासाठी लावलेली गोष्ट आहे. मग गोपीचंदनच काय आहे, तर त्याला संदर्भ असा आहे की नारदांनी नारद भक्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे की भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी असावी, ती कशी करावी, याच्या संबंधीचं चिंतन सूत्र रूपाने नारदांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि मग ते मांडत असताना अनेक प्रकारच्या भक्तीच्या व्याख्या नारद करत जातात, पण त्यांचं मन काही त्या ठिकाणी समाधानी होत नाही. त्यांना वाटतं की नाही, अजून आपण भक्तीला स्पष्ट केलं पाहिजे, आणखी आपण भक्तीला स्पष्ट केलं पाहिजे, ते आपल्या आवाक्यात आपण आणलं पाहिजे. आणि मग एक व्याख्या त्यांना सापडते आणि नारद लिहितात, यथा व्रज गोपिका नाम, म्हणजे व्रजभूमीमधल्या गोपिकांनी ज्या प्रकारे भगवंताची भक्ती केली त्याला खरी भक्ती म्हणायचं आणि तशी भक्ती आपल्याला लाभावी अशा प्रकारची प्रार्थना नारद त्या ठिकाणी करतात. आणि मग त्या गोपींची भक्ती आपल्याला मिळावी, त्या गोपींच्या भक्तीप्रमाणे आपण भक्ती करावी, त्याचं स्मरण म्हणून वारकरी आपल्या डोक्यावरती कपाळावरती गोपीचंदन लावतो. आता गोपीचंदनाच्या वरती अजून एक गोष्ट असते ती म्हणजे बुक्का. बुक्का म्हणजे काय आहे, संतांच्या भाषेमध्ये
आता आम्ही भगवंताला वरलेला आहे, पांडुरंग आमचा सगळा आहे, आमचा दादला आहे, अशा प्रकारची भाषा आपल्याला एकनाथांच्या आणि तुकारामांच्या भाषेमध्ये आपल्याला ग्रंथामध्ये बघायला मिळते. तो आमचा दादला आहे, तो आमचा नवरा आहे. म्हणजे काय, त्या काळाच्या दृष्टीने वापरलेला तो शब्द आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तो माझा मालक आहे, तो माझा सर्वस्व आहे, तोच माझ्यासाठी आहे, मी त्याचाच आहे, अशा प्रकारची अंकित असण्याची जी भावना आहे, ती अंकित असण्याची भावना व्यक्त करण्यासाठी तो बुक्का जो आहे तो कपाळावरती लावला जातो गंधाच्या वरती, आणि तो बुक्का देखील त्याच्या बाह्यरंग लक्षणामध्ये येतो. आणखी बाह्यरंग लक्षणामध्ये शिरस्त्राणाशिवाय वारकरी कधी राहत नाही. डोक्यावरती टोपी असावी, फेटा असावा, पागोटा असावा, जे काही उपलब्ध असेल आपल्याकडे ते आपल्या डोक्यावरती असावं. आणि मग कीर्तनामध्ये उभं राहताना, महाराज म्हणून कीर्तन करताना, प्रवचन करताना, टाळकरी होताना, विनेकरी होताना, पखवाज वाजवताना, या सगळ्या वेळेला भगवंताच्या मंदिरात जात असताना वारकरी आपल्या डोक्यावरती कुठलं ना कुठलं तरी एक, ज्याला टोपी म्हणा, पटका म्हणा, फेटा म्हणा, पागोटा म्हणा, अशा प्रकारचं धारण करतो. आणि तेही वारकऱ्याच्या बाह्यरंग लक्षणांमध्ये निश्चित प्रमाणामध्ये येतं. दुसरा मुद्दा असा आहे की वारकरी कपडे कुठले घालतो, तर काळानुसार कपडे त्याच्यामध्ये बदल. एक लक्षात घ्या तुम्ही की वारकरी संप्रदाय जो आहे ना, हा टिकलाच का असा जर विचार केला, 1214 वर्ष झाले, त्याला कोणी नेता नाहीये. इथे सामूहिक नेतृत्व आहे, एका महाराजांच्या सांगण्यावरती संप्रदाय चालत नाही. इथे हजारो महाराज सांगतात, लक्षावधी अनुयायी त्यांचं ऐकतात, आणि हा संप्रदाय दिवसेंदिवस पुढे विस्तारत जात आहे. याचं कारण काय आहे, तर हा वारकरी संप्रदाय अत्यंत कालसंवादी संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये सगळ्यांची एक अत्यंत प्रामाणिक भूमिका आहे की तत्वज्ञान सांभाळून ठेवलं पाहिजे, परंपरा बदलता येतात, अशा प्रकारची भूमिका हा संप्रदाय मांडतो. त्यामुळे पहिल्या परंपरेमध्ये वारकरी धोतर नेसत होते, अंगामध्ये बंडी घालत होते. आताच्या परिस्थितीमध्ये वारकरी विजार नेसतो आहे, अंगामध्ये बंडी किंवा नेहरू शर्ट घालतो आहे, एखादा वारकरी पॅन्ट शर्ट घालून देखील जात आहे. पण त्या बाह्यरंग लक्षणांमध्ये अभिप्रेत आहे की शक्यतो पांढऱ्या प्रकारची वस्त्र तुमच्या अंगावरती असावीत आणि ती स्वच्छ असावीत. म्हणजे स्वच्छतेच्या बद्दलचा कटाक्ष जो संप्रदायाचा आहे तो त्याच्या कपड्यापासून शरीरापर्यंत आहे. त्याचं शरीर स्वच्छ असलं पाहिजे. पुढे आपण अंतरंग लक्षणात मनाची देखील चर्चा करणार आहोत. परंतु स्वच्छता हा वारकरी संप्रदायाचा एक काय म्हणता येईल की महत्वाचा आचार असा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर त्याच्या बाह्यरंग लक्षणामध्ये त्याचे कपडे देखील महत्वाचे आहेत. एक महत्वाचा मुद्दा आता आपण बोलताना बघितला, त्याला थोडं विस्ताराने बघितलं पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये सुरुवातीला जेव्हा ही वारी निघायची तेव्हा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका अक्षरशः गळ्यामध्ये बांधायचे आणि ते आळंदीवरनं पंढरपूरला घेऊन जायचे. नंतरच्या काळामध्ये कुणीतरी त्या बैलगाडीमध्ये नेल्या, कधीतरी मग त्याचा रथ झाला, कधीतरी मग तिथे अश्व त्या ठिकाणी आले, आणि आता तर तो ऐश्वर्य संपन्न सोन्या हिऱ्यांनी मिळवलेला रथ आपल्याला बघायला मिळतो आहे. केवळ माऊलींचाच नाही, तुकोबांच्याही बाबतीत तेच आहे, इतर संतांच्या बाबतीत तेच आहे. गजानन महाराजांची पालखी असेल, अन्य संतांची पालखी असेल, निवृत्ती देवांची असेल, या सगळ्या पालख्यांचं स्वरूप बदललेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. आधी आम्ही हाताच्या उंजळीमध्ये फुलं घेऊन पुष्पांजली अर्पण करत होतो, आता वारीच्या वेळेला आम्ही हेलिकॉप्टरमधनं देखील पुष्पवस्त्री त्यावरती करायला लागलेलो आहोत. मला वाटतं की परंपरा बदलायला कुठलीच हरकत नाहीये, तत्वज्ञान बदललं नाही पाहिजे. मूळ गाभा जो आहे संप्रदायाचा तो तत्वज्ञानामध्ये आहे. ते तत्वज्ञान, मनुष्यत्वाचा गौरव करणारं तत्वज्ञान, स्वतःला ईश्वर स्वरूप करून घेण्याची आकांक्षा निर्माण करणारं तत्वज्ञान, आणि ती आकांक्षा पूर्ण करू शकणारी एक आचारसंहिता देणारी संहिता, हे मला वाटतं वारकरी संप्रदायाचं गमक आहे. त्याच्यामध्ये मात्र आतापर्यंत काडीचाही बदल झालेला आम्हाला बघायला मिळत नाही. बदल झाला तो परंपरांच्या मध्ये झाला, रूढींच्या मध्ये झाला, पद्धतींच्या मध्ये झाला. मग आमची वाहनं बदलली, आमचे कपडे बदलले, आमच्या काय म्हणता येईल स्थळं बदलली, वेगवेगळ्या प्रकारचे बदल आम्हाला बघायला मिळाले. परंतु जेव्हा बाह्यरंग लक्षणांची चर्चा करतो तेव्हा गळ्यातली माळ, गोपीचंदन, बुक्का, टोपी डोक्यावरती आणि शुभ्र वस्त्र आणि शचिरभूत शरीर, अशा प्रकारचं ते बाह्यरंग लक्षण आपल्याला या वारकऱ्यांचं म्हणता येईल. आता अंतरंग लक्षण जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की अंतरंग लक्षण म्हणजे नेमकं काय आहे. तर एक अभंग भरपूर आहे. आज आपल्याकडे वेळ खूप नसल्यामुळे आपण एक थोडक्यामध्ये बघूयात. एका अभंगाच्या आधाराने आपण अंतरंग लक्षणांची चर्चा करूयात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, वारकऱ्यांची ही आचारसंहिता आहे. वारकऱ्यांचं अंतरंग लक्षण काय आहे त्याची चर्चा करणारा हा अभंग आहे. पुढे मग भरपूर आहे, त्याच्यामध्ये कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे सगळं अंतरंग लक्षणांमध्ये वारकऱ्याच्या येऊन जातं. म्हणजे काय आहे, हे जग विष्णुमय आहे. म्हणजे मला कोणीच इथे दुस्वास करण्यासाठी, तिरस्कार करण्यासाठी, शत्रुत्व बाळगण्यासाठी, मत्सर करण्यासाठी इथे जगामध्ये कोणीही नाही. जे आहे ते परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं माझ्याबद्दल प्रेम आहे, त्याच परमेश्वरांचा मी अंश आहे, मीही तोच आहे आणि तोही मीच आहे, अशा प्रकारची भावना हे वारकऱ्यांचं अंतरंग लक्षण आहे.
आणि या अंतरंग लक्षणावरती सगळ्या संतांच्या रचना आपल्याला बघायला मिळतील. वर्तणुकीबद्दल अत्यंत आग्रही असणारा हा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये व्यावहारिक पातळीवरती आणि आध्यात्मिक पातळीवरती भिन्न वर्तनाची परवानगी दिली जात नाही. जे अध्यात्मात वर्तन अपेक्षित आहे तेच वर्तन इथे पारमार्थिक वर्तन तेच आपल्याला संसारामध्ये देखील अपेक्षित आहे. मोह हा कुठल्याही प्रकारचा धरू नये अशा प्रकारची मानसिक धारणा करण्याच्या दृष्टीने हा संप्रदाय सातत्याने प्रयत्न करत आलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की गैरमार्गाने लोक संपत्ती जमवतात. संपत्ती जमवल्यानंतर मग त्याच्या मनामध्ये कुठेतरी रुखरुख लागते की आपण गैरमार्गाने संपत्ती जमवत आहोत, मग ह्या संपत्तीमुळे आपल्याला पाप लागेल. पाप नावाची एक संकल्पना आहे, ते पाप लागेल आणि मग म्हणून तो काय करतो की मोठ्या प्रमाणावरती दान धर्म भागवताचे सत्ता अन्य अन्य गोष्टी तो करत जातो. वारकरी संप्रदायामध्ये तशा प्रकारच्या कृत्याला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही. वारकरी संप्रदाय धनसंचयाचा विरोध करत नाही, परंतु शासन धर्म आणि समाज या तीन गोष्टींना मान्य असणाऱ्या स्रोतांनीच धन कमवावं अशा प्रकारचा आग्रह वारकरी संप्रदायाचा आहे. शासन आपण आत्ता जोडतोय कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये असल्यामुळे तिथल्याही गोष्टी आम्हाला सांभाळल्या पाहिजेत. तिथे टॅक्स चोरी न करता तिथे वैध मार्गाने धर्माला मान्य असणाऱ्या पद्धतीने आणि समाजाला मान्य असणाऱ्या पद्धतीने धनसंचयाला कुठल्याही प्रकारचा विरोध वारकरी संप्रदाय करत नाही. अर्थात अवैध मार्गाने धन जर तुम्ही कमवत असाल तर वारकरी संप्रदाय त्याला कुठलीही मान्यता देत नाही. त्याला कुठल्याही प्रकारचा परिमार्जनाचा मार्ग देखील वारकरी संप्रदाय चुकूनही सांगत नाही. त्यामुळे जे पारमार्थात वागणं आहे तेच प्रपंचात वागणं असलं पाहिजे अशा प्रकारची एक उदात्त भूमिका, अशा प्रकारची एक सर्वसमावेशक भूमिका, अशा प्रकारची एक अत्यंत स्तुत्य भूमिका वारकरी संप्रदाय घेतो. म्हणून वारकरी संप्रदायामधल्या पाईकांचं तिथल्या अनुयायांचं अंतरंग लक्षण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग समदृष्टी सारखे शब्द पण त्या ठिकाणी येतात. त्याच्याकडे समदृष्टी असली पाहिजे, सगळ्यांच्या बद्दल बघण्याचा दृष्टिकोन त्याचा सारखेपणाने असला पाहिजे. ही सगळी शिकवण, हे सगळी अंतरंग लक्षणं ही वारकरी संप्रदायाची आहेत. आचारांचा विचार केला तर अपेयपान निषिद्ध आहे, अभक्ष्य भक्षण निषिद्ध आहे, लोकांची निंदा करणं निषिद्ध आहे, लोकांचा अपमान करणं, लोकांवरती राग करणं, लोकांना शिक्षा देणं, दंडित करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध वारकरी संप्रदाय करतो. त्यामुळे आचार विचार आणि अंतरंग लक्षण आणि बाह्य लक्षणं याची आपण चर्चा करून थोडा वारकरी संप्रदायाच्या ह्याही बाबी आपण समजावून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे. ओवी म्हणजे ओवीमधला एक कवन आहे, विधी ते पाळी निषेधाते गाळी. ही वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. हे वारकरी संप्रदायाच्या अंतरंग लक्षणाचा आधार आहे. विधी ते पाळी म्हणजे विधीने जे सांगितलंय, जे शास्त्र संबंध आहे, शास्त्र संमत आहे ते तुला पाळायचं आहे. आणि निषेधाते गाळी, शास्त्राने ज्या ज्या गोष्टींचा म्हणून निषेध केला असेल त्या त्या गोष्टी तुला टाळायच्या आहेत. अशा प्रकारची भूमिका वारकरी संप्रदाय या अंतरंग लक्षणांची चर्चा करताना मांडतो आहे. त्यानंतर सकळ तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे असं तुकोबाराय म्हणतात. हे देखील वारकरी संप्रदायाच्या अनुयायांच्या अंतरंग लक्षणांचं आचाराचं एक गमक आपल्याला म्हणावं लागेल की जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे, भगवंताहून मोठं कोण आहे, तर भगवंताहून मोठे कोण आहेत, तर तुकाराम महाराज म्हणतात की सकळ तीर्थाची ये धुरे, सगळ्या तीर्थांच्या मधलं महातीर्थ कुठलं असेल तर जिये का माता पितरे, आपल्या आई वडिलांना तुम्ही सगळ्यात मोठं तीर्थ समजलं पाहिजे. अशा प्रकारचा आचार, अशा प्रकारचं अंतरंग लक्षण मनामध्ये बाळगण्याचं आवाहन या ठिकाणी वारकरी संप्रदाय करतो. म्हणजे आई वडिलांच्या सेवेहून जगात दुसरं काही श्रेष्ठ नाही अशा प्रकारची भूमिका या संप्रदायाने मांडलेली आहे. आपल्याला बघायला मिळतं मुळात संप्रदाय निर्माण झाला त्याची अधिष्ठात्री देवता श्री विठ्ठल विटेवरती उभे राहिले तेच केवळ आईवडिलांच्या सेवेच्या फलस्वरूप. पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते आणि ती सेवा करत असताना त्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून त्यांनी भगवंताला त्या ठिकाणी उभं केले. म्हणजे भगवंताहून देखील श्रेष्ठ कोण असेल या पृथ्वी तलावरती तर वारकऱ्यांच्यासाठी त्याचे आई वडील आहेत. त्यांची सेवा करणं, त्यांना सुख देणं, त्यांना समाधान देणं, त्यांना सन्मान देणं आणि आपल्याला जन्म दिल्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचा खेद वाटू नये अशा प्रकारचं वर्तन जपणं हे वारकऱ्यांचं अंतरंग लक्षण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. आता वारकरी संप्रदायाच्या तीर्थस्थळाबद्दल आपण बघूया. पंढरपूरचं नाव आपण खूपदा घेतलेलं आहे आतापर्यंतच्या चर्चेमध्ये. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे वारकऱ्यांच्या दृष्टीने आणि ते सकळ तीर्थांचं तीर्थ आहे. त्यामुळे पंढरपूर हे एक तीर्थस्थान वारकरी संप्रदायासाठी निश्चित प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर मग संतांच्या सहवासाने, संतांच्या जन्माने, संतांच्या समाधीने पावन झालेल्या ज्या जागा आहेत, मग आळंदी असेल ज्ञानेश्वरांच्यासाठी, सासवड असेल सोपानदेवांसाठी, त्र्यंबकेश्वर असेल निवृत्तीनाथांच्यासाठी, पैठण असेल एकनाथ महाराजांसाठी, देहू असेल तुकोबारायांच्यासाठी, आरण असेल सावतामाळ्यांच्यासाठी, मंगळवेढा असेल चोखोबांच्यासाठी,
नरसी असेल नामदेवांच्यासाठी, ही सगळी तीर्थस्थळं वारकरी संप्रदायासाठी आहेत आणि या तीर्थांच्या यात्रा कराव्यात अशा प्रकारचा संकेत वारकरी संप्रदायामध्ये दिलेला आपल्याला बघायला मिळतो. अर्थात ही वारकरी संप्रदायाची सुरुवात झाल्यानंतरची तीर्थस्थानांची आपण चर्चा केलेली आहे. पण मग वैदिक संप्रदायामध्ये, वैदिक धर्मामध्ये जी तीर्थस्थळं सांगितलेली आहेत, मग त्याच्यामध्ये 4 धाम आहेत, सप्तपुऱ्या आहेत, आणखी काय काय आहे, त्या सगळ्या गोष्टी, 12 ज्योतिर्लिंग आहेत, ती देखील तीर्थस्थानं आहेत आणि तीर्थयात्रा कराव्यात अशा प्रकारचा संकेत देखील या ठिकाणी संप्रदायाने मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. अर्थात वारकरी संप्रदायामधल्या तीर्थयात्रेसाठी देखील एक आचारसंहिता आहे. तीर्थयात्रेमधली सगळ्यात मोठी आणि पहिली आचारसंहिता कुठली असेल तर तीर्थयात्रा करत असताना शक्यतो आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. आपले आईवडील जर हयात असतील तर त्या आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन यात्रा केली पाहिजे, किंबहुना ते नसतील तर अशा परिस्थितीमधील घरामधील ज्येष्ठांना घेऊन आपण यात्रा करावी अशा प्रकारचा संकेत या तीर्थयात्रेच्या संदर्भामध्ये आहे. दुसरा जो एक महत्त्वाचा दंडक या तीर्थयात्रेसंदर्भात वारकरी संप्रदायात, तीर्थयात्रा कष्टाने कराव्यात अशा प्रकारची भूमिका संप्रदायाची आहे. याचा अर्थ जमेल तिथे पायी गेलं पाहिजे, वाहनाशिवाय पर्याय नसेल तर वाहन करायला हरकत नाही, परंतु शक्यतो पायी यात्रा आपण केल्या पाहिजेत. कुणीही तयार केलेलं अन्न आपण यात्रेमध्ये खाल्लं नाही पाहिजे. प्रसाद रूपाने जे येईल ते खायला हरकत नाहीये, परंतु आपली यात्रा चालू आहे आणि कुणीतरी रोज आपल्या समोर आणून ताट मांडायला लागलंय, त्या यात्रेला फारसं वारकरी संप्रदाय महत्त्व देत नाही. स्वकष्टाने आपण आपली पडशी घेतली पाहिजे, पडशीमध्ये आपल्याला लागतं त्या गोष्टी घेतल्या पाहिजे, मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक केला पाहिजे आणि स्वयंपाक करून आपण जेवण केलं पाहिजे, आपण आपलं पाणी आणलं पाहिजे, आपण आपलं पाणी गरम केलं पाहिजे, आपण आपले कपडे धुतले पाहिजे, आपण आपलं वाहन असेल तर त्या वाहनाची निगा राखली पाहिजे, त्याच्यावरती होणारा खर्च आपण आपला केला पाहिजे. अशीच यात्रा ही वारकरी संप्रदायाला मान्य आहे. मी आता टीका करण्याच्या भूमिकेमध्ये निश्चित जाणार नाही, परंतु वारकरी दिंडीमध्ये देखील आपण बघतो आहोत की सगळ्या प्रकारच्या सुविधा लोक द्यायला लागलेल्या आहेत. हे यात्रेचं फल कमी करण्याची एक गोष्ट आहे. द्यावं लोकांनी, यांनी पण घ्यावं, पण ते एक नाममात्र असावं. आपले स्वतःचे कष्ट आपल्याला करता यावेत, आपण आपले कामं करावीत, आपण आपल्या शरीराला झिजवावं, शरीराला झिजवून आपण यात्रा करावी, अशी वारकरी संप्रदायामध्ये तीर्थयात्रेच्या संबंधातली भूमिका आपल्याला बघायला मिळते. त्या पार्श्वभूमीवरती जी नर्मदा परिक्रमा लोक करतात पायी जाऊन, ती अत्युच्च पातळीवरची एक तीर्थयात्रा आपल्याला असं म्हणता येईल. आत्ता आळंदीवरनं पंढरपूरला जे वारकरी पायी जात आहेत, ती पण एक अत्यंत असाधारण अशा प्रकारची भगवंताची तीर्थयात्रा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या तीर्थयात्रेचं फल असं आहे की तीर्थयात्रेमुळे भगवंतासंबंधीची प्रीती हृदयामध्ये घट्ट होत जाते. ती घट्ट झाल्यानंतर त्याच्या संबंधीचं प्रेम वाढतं आणि त्याच्या संबंधीची उत्सुकता वाढते आणि मग त्याच्याजवळ जाण्याचा माणूस दिवसेंदिवस जास्त प्रयत्न करायला लागतो. भगवंताचं सानिध्य लाभण्यासाठी म्हणून जी एक मानसिक पार्श्वभूमी असावी लागते, ती पार्श्वभूमी तयार करण्याचं काम तीर्थयात्रा करतात. म्हणून तीर्थयात्रेचा पुरस्कार वारकरी संप्रदायाने केलाय असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. हा झाला तीर्थयात्रेचा भाग. आता तीर्थयात्रा केल्यानंतर आणखी वारकरी संप्रदायामधली कोणती गोष्ट आपण प्राधान्याने बघितली पाहिजे, तर वारकरी संप्रदायामधल्या परंपरा ज्या काही आहेत, कीर्तन, प्रवचन, भजन आणि कथा, ह्या ज्या 4 परंपरा आहेत त्याच्याबद्दल पण आपण बघितलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन हे उभं राहून केलं जातं. सुरुवातीला नामदेव महाराज ते थोडं सांगीतिक स्वरूपातलं कीर्तन करायचे, परंतु आता जे रूढ वारकरी संप्रदायाचं कीर्तन आम्ही म्हणतो आहोत त्याची खरी सुरुवात तुकोबारायांनी केलेली आहे. आणि मग तो कीर्तनकार मध्ये उभा राहतो, फेटा बांधतो, त्याच्या आजूबाजूला टाळकरी असतात, दोन्ही बाजूला पखवाज असतात, मागे विनयकरी उभा असतो आणि समोर श्रोते असतात. हे जे कीर्तन आहे, हे कीर्तन वारकरी संप्रदायाचं खरं कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये काही दंडक आहेत. कीर्तनासाठी चिंतनाला घेतलेला अभंग हा ज्ञानेश्वर ते निळोबा या मालिकेतल्या संताचा घ्यायचा अशा प्रकारचा दंडक त्या ठिकाणी घालून दिलेला आहे. या कीर्तनामध्ये उभं राहत असताना सगळ्यांनी बाह्यरंग लक्षणं स्वीकारली पाहिजेत, हाही त्याच्यामधला एक आग्रह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, म्हणजे कीर्तनकारांनी कुठल्याही प्रकारची बिदागी घेतल्याशिवाय हे कीर्तन करावं अशा प्रकारची तुकारामांची भाषा आहे. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांच्या काळामध्ये कीर्तनकार बैलगाडीने जायचे, घोड्यावरती जायचे. तुकारामांनी त्याला अनुसरून एक मोठी ओवी त्याच्यामध्ये टाकली, तट्टा वृषभासी दाना, म्हणजे जर बैल नेला असेल तर त्याचा चारा आणि घोडं नेला असेल तर त्याची जी काय चंदी आहे, त्याला जे काही हरभरे खाऊ घालायचे आहेत, तुकाराम महाराज म्हणतात ते आपण आपले घेऊन जावेत, आपण आपले त्याला खाऊ घालावेत, आपण आपल्या दशम्या घेऊन जाव्यात आणि मग कीर्तन करावं. हा कीर्तनाचा अत्यंत मोठा दंडक वारकरी संप्रदायामध्ये आहे. कीर्तन हे उपजीविकेचं साधन नाही, हा त्याचा अर्थ आहे. कीर्तन हे अर्थार्जनाचं साधन नाही, हा त्याचा अर्थ आहे. कीर्तन हे प्रसिद्धी मिळवण्याचं साधन नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्या पार्श्वभूमीवरती आत्ता जे काही आपण बघतो आहोत वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहेत. काही बदल चांगले आहेत आणि काही बदल निषेधार्ह आहेत.
त्यातला पैसा घेऊन कीर्तन करणं, बिदागी घेऊन कीर्तन करणं, वेगवेगळ्या सुविधा मागणं, गाड्यांचं पेट्रोल मागणं, गाड्या घेऊन द्या म्हणणं, गाड्या आणा आणि त्यात घेऊन जा म्हणणं, या सगळ्या गोष्टींचा तुकाराम महाराजांनी निषेध केलेला आहे. आता याच्यावरती काय म्हणता येईल, काय म्हणतो आपण त्याला, समर्थन करणारे म्हणतात की आता काळ बदललाय, मग लोकांनी कीर्तन केलं तर त्यांची उपजीविका कशी चालावी. साधी भूमिका आहे, तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या अभंगात मांडली आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी करावं, तुमच्या वाचून काही बंधन नाही. ज्याचा त्याचा उद्धाराचा मार्ग ज्याचा तो स्वीकारेल. तुम्ही नाही गेला म्हणून कुणाचा उद्धार होण्याचं थांबणार नाही. त्याच्या उद्धाराची वेळ ठरलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल भगवंताची मी सेवा करावी, भगवंताचं मी चिंतन करावं आणि माझ्या चिंतनाच्या निमित्ताने हजारो लोकांच्या पर्यंत हे चिंतन पोहोचावं, तर तुम्ही तुमचं जाऊन करा. तुम्हाला आग्रह कोणी केलेला नाही. आपापल्या बराशी खांदाव्यात आणि त्यातून पोट भरावं, आपली नोकरी करावी त्यातून पोट भरावं, आपला संसार धड करावा त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि जमेल तेवढं पांडुरंगाचं चिंतन करावं. कीर्तन करा, प्रवचन करा, कथा करा. अशा प्रकारचा कुठलाही आग्रह संप्रदाय अनुयायांसाठी, प्रचारकांसाठी, कुणासाठीही करत नाही. ज्याला वाटतं त्यांनी करावं, परंतु सांगितलेल्या संहितेमध्ये राहून करावं. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, अशा प्रकारची भूमिका मान्य करावी. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा, ही देखील तुकारामांची भाषा आहे. अरे ते पांडुरंगालाच आवडत नाही म्हणतात. तू कशाला करतो हे कीर्तन? तुझं पैसे घेऊन करत असतील, लालसेपोटी, प्रसिद्धीसाठी करत असतील, स्वतःचं स्तोम माजवण्यासाठी करत असतील, स्वतःच्या अनुयायांचा विस्तार करण्यासाठी करत असतील, तर ते पंढरीनाथालाच आवडत नाही, अशी भूमिका तुकाराम महाराज मांडतात. त्यामुळे हे जे काही आचार आहेत, कीर्तन, प्रवचन, कथा, भजन, या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थव्यवहार नसावा, अशी संप्रदायाची एकंदर भूमिका आहे. अत्यंत रसाळ असं भजन आपल्याला संप्रदायामध्ये ऐकायला मिळतं. भजनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. रात्रभर चालणारा जागर असतो, सकाळचा काकडा आरती असते, भगवंताला उठवणं असतं. काय अप्रतिम आहे, एकदा ऐकायला पाहिजे. आपण अनुयायी असा किंवा नसा, सगळीकडे व्हिडिओज आपल्याला युट्यूबवरती अवेलेबल आहेत. बघा तुम्ही, सकाळ झाली म्हणून देवाला कशा पद्धतीने आवाज दिला जातो. काकडा झाला हरीचे मुख प्रक्षाळा, त्याच्या चेहऱ्यावरनं आता हात फिरवा, अशा प्रकारची भूमिका आहे संत त्या रचनांच्या मधून मांडतात. अप्रतिम आहे. काकडा म्हणजे आपण लहान मुलाला घरातल्या जसं त्याच्या जवळ जातो, 2-4 महिन्याचं बाळ असावं आणि 2-3 पिढ्यानंतर एखादा अपत्य झालेला असावं मुलगा, आणि त्या मुलाजवळ सगळं कुटुंब सकाळी त्याच्या उठायची वाट बघत बसावं. ती जी काही एक प्रकारची आतुरता आहे, त्या प्रकारच्या आतुरतेपेक्षा कितीतरी मोठ्या पटीने आतुरता या काकडा आरतीच्या भजनामध्ये आपल्याला भगवंताच्या संदर्भामध्ये संतांनी व्यक्त केलेली आपल्याला बघायला मिळते आहे. हे साक्षात बोलायचे हो पांडुरंगाशी. असं सांगतात की तो जो अभंग आहे, एक ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो प्रत्यक्ष त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या समोर उभं राहून त्याची रचना त्यांनी केलेली आहे की योग्यांनाही दुर्लभ असणारं हे ईश्वराचं दर्शन आहे. आणि तो साजनी म्हणजे या डोळ्यांनी मला आता तो बघायला मिळायला लागलेला आहे. बाजूला मुक्ताबाई उभ्या होत्या आणि मग योग आणि या वेगवेगळ्या मार्गांच्या बद्दल चर्चा झाली नंतरच्या काळामध्ये, आणि भक्तीचं सामर्थ्य ज्ञानदेवांनी त्या ठिकाणी प्रकर्षाने मांडलं. खरं तर ज्ञानदेव देखील स्वतः योगमार्गी, आपल्या पाठीवरती मांडे भाजून देण्याची कथा आपण बघतो आहोत. भिंत चालवल्याचा दृष्टांत देखील आपल्या सगळ्यांच्या वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये आलेला असेल. तशा प्रकारचं योग सामर्थ्य असताना देखील त्यांनी भक्तिमार्ग निवडण्याचं कारण काय होतं, तर योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योग्यांना दुर्लभ असणारं जे भगवंताचं दर्शन आहे ते मला माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता यायला लागले. आमच्या नामदेवांचा आग्रह होता म्हणून ते वाटी घेऊन त्या मागे लागले होते, कुत्र्याच्या मागे लागले होते. हे त्यांची भूतदया होती आणि त्याचा परिणाम काय होता, भगवंत त्यांनी आणलेला नैवेद्य समोर बसून खात देखील होते. अशा प्रकारचं भगवंताच्या सगुण साकार रूपाचं सानिध्य केवळ आणि केवळ भक्तिमार्गातच लाभू शकतं. आणि म्हणून भक्तिमार्गाचा जो एक प्रसार आणि भक्तिमार्गाची जी कास वारकरी संप्रदायाने धरली ती आपल्याला बघायला मिळते आहे. कितीतरी संत चरित्रामधले दाखले आहेत, कितीतरी भक्तांचा हट्ट भगवंतांनी पुरवलेला आपण बघायला मिळतो आहोत. आमच्या गोरोबा काकांनी कुठली तरी प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञा केल्यानंतर आपले दोन्ही हात त्यांना कापून टाकावे लागले आणि मग सोळखांबीमध्ये बसले. सोळखांबी म्हणजे भगवंताच्या पांडुरंगाच्या मंदिरामधला एक सभागृह आहे. त्या सोळखांबीमध्ये बसले सगळे संत भजन करत होते, टाळ्या वाजवत होते. टाळ्या हे आनंद व्यक्त करण्याचं माध्यम आहे. ते टाळ्या वाजवत होते आणि गोरोबांनी टाळ्या वाजवायचा विचार केला आणि लक्षात आला आपले हात तर इथून तुटून गेलेले आहेत. आपण कुठल्या तरी प्रतिज्ञेमध्ये, ते कुठल्या तरी याच्यामध्ये आपण गमावून बसलो आहोत आणि मनामधनं डोळ्यामधनं धारा त्यांच्या सुरू झाल्या. मनामधनं दुःख व्हायला लागलं की अरे पांडुरंगा, ते जाऊ देत, माझे हात गेले, पण मला हे माहीत नव्हतं की हे हात गेल्यामुळे आता मला टाळ्या वाजवता येणार नाहीत भजनामध्ये. आणि त्यांचे हात त्या ठिकाणी प्रगट झाले. अशा प्रकारची कथा त्या गोरोबांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. मित्रहो, ह्या कथा किती खऱ्या किती खोट्या हा लोकांनी चर्चा करण्याचा विषय. वारकऱ्याची श्रद्धा आहे, हे हात नक्कीच आलेले आहेत. नामदेवांच्या ताटामध्ये भगवंत नक्कीच जेवलेले आहेत. ज्ञानदेवांना सगुण साकार दर्शन त्यांनी दिलेलं आहे.
आमच्या तुकोबांच्या पत्नीच्या पायामधला काटा प्रत्यक्ष परमेश्वराने पांडुरंगाने काढलाय, हे आमच्या धारणा आहेत. आणि मला वाटतं की त्या धारणा जोपर्यंत आमच्या वर्तनावरती प्रतिकूल परिणाम करत नाहीत तोपर्यंत त्या जपायलाही हरकत नाहीये. त्याचं चांगल्या अर्थाने आपण जर सिंचन करत असू आपल्या मनाचं, आपल्या विचारांचं, आपल्या चिंतनाचं, आपल्या सद्वर्तनाचं, त्यातून जर सिंचन होणार असेल तर त्या धारणा आपण टिकवल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत. अशाही प्रकारची एक भूमिका आहे. वारकरी संप्रदाय एक अलौकिक अशा प्रकारचा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये वास्तवावरती जास्त भर दिला जातो, हेही आपण बघितलं या सगळ्या चिंतनामधून. आपल्याला कालसंवादी करण्याचा वारंवार प्रयत्न करणारा हा संप्रदाय आहे. माणसाचं माणूसपण सिद्ध करणे, त्याच्या मनुष्यत्वाचा गौरव करणे, माणसाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणे आणि ईश्वर स्वरूप करणे, असा जो एक प्रवास अपेक्षित आहे, तो प्रवास घडून आणण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून हा संप्रदाय इथपर्यंत आलेला आहे. काळाच्या ओघामध्ये संप्रदायामध्ये काही अनिष्ट गोष्टी येतात आणि काळाच्या ओघामध्येच त्या अनिष्ट गोष्टी दूर देखील जातात. त्यामुळे तिथलं जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे, तिथलं जे आपल्याला नको वाटतं आहे त्या गोष्टींना आपण दूर ठेवलं पाहिजे. परंतु संप्रदायाकडे चौकस दृष्टीने डोळसून आपण बघितलं पाहिजे. आपण कुठल्याही संप्रदायाचे असा, या संप्रदायाचा होण्याची देखील आवश्यकता नाही. आपण आपला संप्रदाय सांभाळावा. इथे कितीतरी आहेत ना, रामाचं अखंड चिंतन करणारे गोंदावलेकर महाराज देखील पांडुरंगाची भक्ती करतात. दत्त महाराजांचं चिंतन करणारे वासुदेवानंद सरस्वती पंढरपूरला जाऊन राहतात. शंकराचार्य अद्वैताची तिकडे पूजा करून शंकराची आराधना करणारे आमच्या पांडुरंगाच्या ठिकाणी येऊन राहतात. याचा अर्थ काय आहे? अंततोगत्वा हे सगळे एकच आहे. पांडुरंग असेल, श्री दत्त असतील, श्रीराम असतील, श्री हनुमान असतील, श्री आमची करवीरवासिनी असेल, हे सगळे सगळे अंततः एकच आहेत. तुम्ही कुठेही आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. केशवापर्यंत जाणारे हे नमस्कार आहेत आणि केशवापर्यंत जाणारेच हे सगळे संप्रदाय आहेत. आपापल्या संप्रदायातला प्रवास सुकर होण्यासाठी जर आमच्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कुठे तुम्हाला लागू वाटलं, कुठेतरी त्यातनं सोपेपणा तुमच्या हाती लागला, कुठेतरी एखादी प्रक्रिया तुम्हाला अजून सोपी करता आली तुमच्या पातळीवरती, इथून समजून घेऊन इथलं एखादं साहित्य वाचून तुमच्या मनामधले अष्टसात्विक भाव आणखी चांगल्या पद्धतीने जागृत होत असतील तर त्यासाठी आपण या संप्रदायाचं चिंतन अवश्य करावं, अशी मी सांप्रदायिक म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. हा ज्ञानदेवांचा संप्रदाय आहे, हा तुकोबांचा आहे, हा एकनाथांचा संप्रदाय आहे, हा 18 पगड जातीच्या संतांचा संप्रदाय आहे. समाज एक करण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे. समाजामध्ये सद्वर्तनाची मात्रा वाढवण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे. समाजातलं दुर्वर्तन घटवण्याची ताकद या संप्रदायामध्ये आहे. या संप्रदायामध्ये चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची पद्धत रूढ झालेली आहे. अशा प्रकारचा संप्रदाय मला वाटतं समाजासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. त्याची सामाजिक फलश्रुती वेगवेगळ्या लोकांनी त्याचं चिंतन केलेलं आहे, पण मला वाटतं की सामाजिक फलश्रुती एक आहे. या संप्रदायाचे पाईक असणारे लक्षावधी वारकरी दारू पित नाहीत, एवढी मोठी सामाजिक फलश्रुती आहे. या संप्रदायाचे पाईक असणारे वारकरी शक्यतोवर आपल्या पत्नीवर हात उगारत नाहीत असं मी समजतो. त्या पत्नीवर हात उगारणं जिथे थांबतं आहे ती या संप्रदायाची फलश्रुती आहे. मुलं ही भगवंताची लेकरं आहेत, भगवंतानी दिलेली आहेत. हा संप्रदायाचा विचार वारकरी जर पाळत असेल तर त्या मुलांच्या संगोपनामध्ये एक चांगलेपणा आपल्याला बघायला मिळू शकणार आहे. वेगवेगळ्या अर्थाने सामाजिक योगदान या संप्रदायाने आपल्याला दिलेलं बघायला मिळतं आहे. दुष्टांच्या विरुद्ध उठणं, दुष्टांच्या विरुद्ध एक प्रकारचं स्वतःला व्यक्त करणं, हे देखील एक संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे समाजातील दुष्टवृत्ती कमी करण्यामध्ये देखील संप्रदायाचं योगदान दिलेलं आपल्याला बघायला मिळते. एकूण काय तर या पृथ्वी तलावरती हा जन्म जो आपल्याला मिळाला आहे मनुष्याचा, हा जन्म अत्यंत काय म्हणतात त्याला, दैव दुर्लभ अशा प्रकारची ही उपलब्धी आहे. संप्रदायाच्या धारणेनुसार 84 लक्ष योनी आहेत आणि त्याच्यातली एक योनी म्हणजे ही मानवी देह आहे. सुंदर चिंतन मांडलंय. दुर्लभम वैमय यत्र देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. हा वारकरी संप्रदायामध्ये ह्या गोष्टींना अत्यंत महत्व आहे. आणि का महत्व आहे तर एक गोष्ट आपोआप मिळाली, मनुष्यत्व, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. वारकरी जे होतात ते मुमुक्षु असतात. मुमुक्षुचा अर्थ भगवंताबद्दल प्रेम असणारे, आस्था असणारे, भगवंताकडे जाण्याची इच्छा असणारे. आणि महापुरुष संश्रय, इथे ज्ञानदेवांपासून ते निळोबांपर्यंत आणि अलीकडच्या आधुनिक संतांपर्यंत एक प्रचंड मोठी महापुरुषांची मालिका या संप्रदायामध्ये आहे. त्यांचा आपल्याला सहवास या ठिकाणी लाभतो आणि म्हणून वारकऱ्यासाठी ही वाट अत्यंत सुलभ आहे. अर्थात ही वाट सुलभ असताना याचे वेगवेगळे मार्ग, कर्म, ज्ञान, भक्ती याचं पण चिंतन संप्रदायाने केलेलं आहे. भक्ती मार्गाचा पुरस्कार केलेला आहे आणि त्यातही नामस्मरण या संप्रदायाचा मूलमंत्र आहे. म्हणजे म्हणूनच नामवेद असं जे म्हणालो मी सुरुवातीला तुकोबारायांच्या अभंग गाथेला, तो नामवेद आहे.
नामाचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं आहे की जिथे नाम घेतलं जातं भगवंताचं पण आहे की माझे भक्त गाती जिथे नारदामी उभा तिथे, अशा प्रकारचं अभिवचन साक्षात भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणजे काय आहे की जिथे त्याचा नामघोष होतो, जिथे त्याचं स्मरण होतं, जिथे त्याच्या नावाचं चिंतन होतं, त्या ठिकाणी साक्षात परमेश्वर स्वतः येऊन उभे राहतात. म्हणजेच आम्हाला भगवंताचं सानिध्य त्या त्या ठिकाणी लाभत असतं. म्हणून नामस्मरणावरती भर या ठिकाणी संप्रदायात दिलेला आहे. रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे, तुकोबारायांनी सगळ्यांच्यासाठी दिलेला आहे. अर्थात आम्हाला प्रत्येकाला या संप्रदायामध्ये आल्यानंतर गुरुपदेश घेणं मात्र आवश्यक आहे. जसं नामदेवांचं मडकं कच्चं आहे म्हणून मग त्यांना गोरोबा काकांच्याकडे पाठवण्यात आलं. ते तपासलं त्यांनी, कच्चे म्हणाले आणि मग त्यांनी औंढ्याला जाऊन त्या ठिकाणी उपदेश घेतला आणि स्वतः गुरु केले. तसं गुरु करणं या संप्रदायामध्ये अपेक्षित आहे. गुरूंच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. आपल्या कुटुंबात आपण बघू शकतो कोणती गुरु परंपरा आहे, कुठलेही गुरु असू द्यात, सगळे गुरु पण एकच आहेत. त्यामुळे कोणते आपले गुरु आहेत आपल्या कुटुंबामध्ये, त्या गुरूंची आपण उपदेश घ्यावा, त्यांची सेवा करावी, त्यांच्याकडून मंत्र घ्यावा, त्या मंत्राचं चिंतन करावं. मंत्र जगातला कुठलाही असला तरी तो भगवंतापर्यंत पोहोचणारा मंत्र असतो. त्यामुळे तुम्ही श्रीरामांचं नाव घेतलं तरी ते पांडुरंग आहेत आणि पांडुरंगाचं नाव घेतलं तरी ते श्रीराम आहेत. इतकं अद्वैत त्यांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो गुरु करणे म्हणजे गुरूंचा उपदेश घेणे आणि त्यांच्याकडून तशा प्रकारची दीक्षा घेऊन या संप्रदायाचा पाईक होणे ही एक भूमिका या संप्रदायात मांडली जाते. खूप अलीकडच्या काळामध्ये उपदेश घेण्यासाठी जी सत्पुरुषांची एक सहज उपलब्धता असावी लागते ती बऱ्याच ठिकाणी होत नाही. आणि मग अशा वेळेला एक पर्याय म्हणून समाधीवरती उपदेश गोंदावल्याला पण घेत आहेत, साखरखेर्ड्याला पण घेत आहेत. प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकर एक प्रचंड म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटावं असं अलौकिक जीवन जगणारे संत अलीकडच्या काळामध्ये होऊन गेले. आमचे जालनापूरकर महाराज आहेत, यशवंत महाराज जालनापूरकर, त्यांची बार्शीला समाधी आहे. तर समाधीवरती उपदेश घेण्याची देखील एक पद्धत या संप्रदायामध्ये रूढ होत आहे. हा नवा बदल आहे, तोही आपण स्वीकारला पाहिजे. पण कुणाचं तरी अंकित झाल्याशिवाय तो आपला स्वीकार करत नाहीत आणि अंकित व्हायसाठी सद्गुरू लागतात. त्या सद्गुरूला शरण गेले की तिथपर्यंत जाणं सोपं जातं. अशा प्रकारची भूमिका हा संप्रदाय मांडतो. मला वाटतं या संप्रदायासंबंधी बोलायला खूप काही गोष्टी आहेत, अजूनही आपण बोलू शकतो, परंतु वेळेची देखील मर्यादा आहे. आषाढीच्या निमित्ताने आपण संप्रदायाचं हे चिंतन केलं. माझ्यासाठी ही पांडुरंगाची सेवा होती. प्रशांत गौतम आहेत, आमच्या उपाध्याय ताई आहेत नागपूरमध्ये, या लोकांचा आग्रह म्हणून मला हे चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून भगवंताची सेवा आषाढीच्या निमित्ताने करता आली. मी जे बोललोय तुमच्याशी ते सगळंच अत्यंत म्हणजे शास्त्राच्या कसोटीवरती तपासून बघितलं तर काही त्याच्यामध्ये मागे पुढे पण होऊ शकेल. पण मी माझा भाव तुमच्यासमोर व्यक्त केलेला आहे. मी वारकरी संप्रदायाचा अभ्यासक असं मला स्वतःला कधीच म्हणत नाही. मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे आणि निष्ठावान पाईक होण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे त्या अभिमानातनं, त्या स्वाभिमानातनं, त्या वारकरी संप्रदायासंबंधीच्या अतीव प्रेमातनं एखादी गोष्ट वेगळी बोलली गेली असेल तर त्यासंबंधी आपण क्षमा कराल आणि आजची सेवा पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करून आपला मी या ठिकाणी निरोप घेतो. जय हरी. पांडुरंग हरी वासुदेव.